यो नमस्कार होमबॉय, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आय नो मी खूप दिवसांनी व्लॉग करतोय, पण आज एक मस्त व्लॉग येणार आहे. कारण आज मी चाललोय पेनला नाही, जोह्याला एक्झॅक्टली गणपती बघायला. आमच्या घरी जो गणपती बसतो आणि गौरी असते त्यांची मूर्ती आम्ही बघायला आणि बुक करायला चाललोय. आय नो खूप लेट झालंय, ऑगस्ट ऑलमोस्ट अर्धा झालाय आणि आम्ही लेट चाललोय, पण तरी आता मी चाललोय तर मी व्लॉग बनवतोय आणि तो व्लॉग तुम्ही पूर्ण बघणार आहेत. आणि त्या व्लॉगमध्ये मस्त मी मूर्त्या सर्व दाखवणार आहेत. मला जेवढं पॉसिबल होतंय तेवढं कव्हर करणार आहे. मी खूप आधी एकदा गणपतीचा व्लॉग बनवलेला, पण तेव्हा मी बहुतेक कच्च्या मूर्त्या दाखवलेल्या. तर आत्तापर्यंत मूर्त्या बऱ्याच कलर झाल्या असतील तर त्या मी दाखवणार. आता वाजलेत 9:30 आणि आता बाईक मी कपडे वगैरे घालतोय, जरा तयार होतोय आणि आपण बाईकने मस्त निघणार आहे गावी जायला. तर चला भेटूया. तर आपण आहोत आपल्या रेग्युलर मिसळ स्पॉटवर, म्हणजे अभयारण्याच्या इथे त्रिमूर्ती करून एक जागा आहे, तिकडे मिसळ मिळतो. ते आपण हे खूप कमाल मिसळ मिळते. मी नेहमी तिकडेच खातो. की गावी येताना घरातले असू दे कोणी असू दे सोबत मी त्रिमूर्तीमध्येच मिसळ खातो. पण या पाहिला मिसळ खाऊन झालेली आहे आपली आणि आपण आलो आपल्या बाईक जवळ आणि आता आपण पुढचा प्रवास करूया. आता आपण डायरेक्ट जोह्याला जाऊन थांबणार आहे, तर तिकडे भेटूया. चला, तर आपण पोचलोय जोह्याला. मामाच्या घरी मी पोचलोय. इथे बरंच काम, इथे पण गणपतीचं काम चालू आहे त्याचं. तर मी इकडे पोचलो. आता आपण बाकी गणपती बघायला जाऊया. आपण एक एक करून सर्व गणपती बघू. आपला घरचा गणपती पण सिलेक्ट करूया मस्त छान, आणि गौरीची पण मूर्ती बघूया. इथे थोडा नॉईस आहे म्हणून मी जास्त शूट नाही करत. शाळा आहे, शाळेत प्रार्थना चालली आणि बाजूला मशीन वगैरे त्याचा पण आवाज आहे. भेटू. इथे गौराईच्या बऱ्याच मूर्त्या आहेत आणि 2 फुटात आहेत, पण त्याचसोबत 2.5 फुटातही त्या मूर्त्या आहेत. आणि याचसोबत इथे बरीच व्हरायटीसुद्धा आहे गौराईंच्या मूर्त्यांमध्ये. तुम्हाला बरेच पर्याय आहेत इथे, तुम्ही येऊन बघू शकतात. ज्यांना कोणाला आपल्या ऑफिसच्या डेस्कटॉपसाठी बाप्पाची मूर्ती हवी आहे ठेवायला, तर इथे बरेच ऑप्शन आहेत. हे जोह्यात नाही आहे तर हे कळव्यात आहेत, बट या लहान मूर्त्यांमध्ये खूप मस्त डिटेलिंग केलं आहे. तुम्ही हे सर्व पाहू शकतात, मूर्त्या काय मस्त आहेत. जे कोणी संगीतप्रेमी असतील त्यांना ही मूर्ती नक्कीच आवडेल. इथे खूप छान छान मूर्ती आहेत आणि अजूनही मूर्ती बनवायचं काम हे तेवढ्याच जोराने चालू आहे. इथे असा छान सजवलेल्या बऱ्याच मूर्त्या आहेत. त्यांचे धोतर बघा किती मस्त मस्त प्रकारे सजवले आहेत. जर तुम्ही लोक गणपती बघायला इथे येत आहेत तर इथे प्रचंड ऊन आहे. तयारी ठेवा की उन्हात तुम्हाला फिरायला लागणार आहे गणपती बघायसाठी. गणपती तर आहेत बऱ्यापैकी, कच्च्या मूर्त्या पण आहेत, पण उन्हात फिरायची तयारी ठेवा. आता आम्ही जरा उन्हात खूप फिरलोय म्हणून लिंबू सरबत पितोय. जरा लिंबू सरबत पिऊया. थंड थंड लिंबू पाणी. जर तुम्ही जोह्याला हमरापूरला तुम्ही यायचा प्लॅन करत असाल गणपती बुक करायसाठी किंवा गौरी बुक करायसाठी, तर मी बोलेन लवकर या. कारण इथे बरेच मूर्ती आहेत, कच्च्या मूर्त्याही देखील अजून आहेत आणि कलर केलेल्या मूर्त्या आहेत आणि कलरमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे सजवलेल्या पण मूर्त्या आहेत. तर जर तुम्ही प्लॅन करत असाल यायचा तर लवकरात लवकर या, कारण मूर्त्या पटकन संपत आहेत भाई. खूप लवकर जात आहेत मूर्त्या. तुम्हाला जेवढं लवकर होईल तेवढ्या, की तुम्हाला मूर्ती घ्यायची नसेल, तुम्हाला असंच मूर्त्या बघायला आवडत असेल गणपतीच्या, तरी तुम्ही येऊ शकतात. खूप छान मूर्त्या आहेत, खूप मस्त सजवलेल्या मूर्त्या आहेत. मला जेवढं पॉसिबल होतं आहे मी तेवढं व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्लॉगमध्ये टाकायचा प्रयत्न करतो. तर हा व्लॉग बघत राहा. ज्या क्षणी मी बोललोय की ऊन आहे, तसंच इथे पावसाला सुरुवात झालेली आणि आता खूप मस्त पाऊस पडतो. इथे रावणाने कैलास पर्वत उचललेला ना, त्या कन्सेप्टवर ही मूर्ती आहे. खंडोबा थीममधली गणपतीची मूर्ती बघायला मस्त वाटते आणि याचसोबत इथे अजूनही मूर्त्या आहेत आणि त्यासुद्धा खूप मस्त वाटतात. म्हणजे एक वेगळंच तेज येतात मूर्त्यांमध्ये, खूप छान वाटतात. आणि जर तुम्हाला यावर्षी घरी गणपतीला आपली आगरी कोली थीम करायची आहे, तर ह्या 2 मूर्त्या बघा मस्त वाटतात, खूप छान वाटतात यार या मूर्त्या बघायला. आणि त्याचसोबत त्या दोन्ही गौराईच्या मूर्त्या बघा किती मस्त सजवल्यात. म्हणजे त्या मूर्त्या मस्त आहेतच आणि त्यासोबत त्या सजवल्यात पण बघा किती छान प्रकारे. ही नंदीवर बसलेली आहे आणि त्याच बाजूला हंसावर बसलेली गौर आहे आणि ते खूप मस्त वाटतात बघायला. त्याचसोबत इथे बाप्पाच्या देखील बघा किती लहान आणि मस्त मूर्त्या, त्या खूप गोड वाटतात त्या मूर्त्या बघायला. असं खूप वेगवेगळ्या प्रकारे या बाप्पाच्या मूर्त्या आहेत लहान लहान.
आता आपण आहोत महाराजा आर्ट्स हमरापूर इथे आणि गौराईची मूर्ती पहा काय मस्त सुंदर दिसते आणि साडी सुद्धा काय सुंदर प्रकारे नेसवली आणि त्याच बाजूला ही बाप्पाची बालमूर्ती आहे आणि इथे अजूनही बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि त्या खूप मस्त दिसत आहेत आणि इथे अजून बाकी मूर्त्यांचं सुद्धा देखील काम चालू आहे आणि काम थांबलं नाहीये. आता आपण परत आलोय आपल्या मामाच्या कारखान्यात आणि इथे गौराईचं आणि गणपतींचं काम अजून चालूच आहे. बऱ्याच मूर्त्यांवर काम चालू आहे आणि इथे काय अजून मस्त मस्त मूर्त्या आहेत, म्हणजे खूप छान मूर्त्या आहेत इथे सुद्धा. आणि इथे तुम्ही पाहू शकता गणपतीचे जे मुकुट आहे आणि जे दागिने आहेत त्यांना कलर करायचं काम चालू आहे इथे. काय छान वाटतंय म्हणजे ते बघायला पण एक हे पण एक वेगळी थेअरी आहे, गणपती कसा बनतो हे बघत बसणं. आणि इथे अजून बघू शकता तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे धोतर आणि फेटे नेसलेले बाप्पा आहेत आणि त्यामध्ये खूप ऑप्शन्स आहेत. आणि हा जो गोल्डनवाला होता तो यावर्षी आय गेस नवीन आलेला आहे. मी यावर्षीच बघतोय तो, कारण खूप जागेवर आहे हा गोल्डन धोतर आणि गोल्डन फेटावाला. आणि इथे पाहू शकता तुम्ही हे आपले मुंबईला जे मूर्त्या असतात त्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. परळचा महाराजा आहे, नंतर तेजुका स्टाईलमध्ये सुद्धा इथे मूर्ती आहे. आणि इथे अजून मूर्त्या आहेत, यांना पण बघा काय छान प्रकारे धोतर आणि फेटे आहेत. खूप मस्त बनवलेल्या ह्या मूर्त्या आहेत इथे सर्व. आपला आता संध्याकाळचा ब्रेकफास्ट पण संध्याकाळचा नाश्ता पण आपला करून झालेला आहे. वडापाव आणि मस्त कोकम सरबत प्यायला बरं वाटतं. आता परत आपण आलो आपल्या बाईकजवळ आणि आपण जाऊया आणि आपण परतीचा प्रवास करूया. तर आता आलोय मी घरी. सर्व मूर्त्या बघून झाल्यात मस्त मस्त. तिकडे कसं झालं माहितीये, मेन मला जेवढ्या जमल्या ना, की जेवढ्या जागेवर लक्षात राहिलं मला तिकडे मी शूट केलंय, तिकडे मी कव्हर केलेत की भाई ह्या मूर्त्या मस्त मस्त, त्यांचा आपण व्हिडिओ घेऊ, हे ब्लॉग मध्ये घेऊ. पण घरचा गणपती आणि गौरी दोन्ही बुक करायचं होतं, त्यामुळे ते शोधत होतो. तर ते शोधायच्या नादात जरा मधून मधून मी शूट करायचं विसरलं. बट तिकडे खूप छान छान मूर्त्या आहेत, तिकडे खूप जागा आहे. म्हणजे ते मूर्त्या कन्सेप्ट वाईज मस्त आहेत, त्यात कलरिंग त्यांचं छान आहे, त्यात बाकी पण जी त्यांना सजावट केली, फेटे आहेत त्याचसोबत धोतर नेसवले ते सुद्धा खूप मस्त केले. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि तुम्हाला जायचंय तर तुम्ही जाऊ शकता. मी तर बोलून आता लवकर जाऊन येतो. तुम्ही मूर्ती बुक केली नसेल तर करून या पटकन. मस्त मस्त मूर्ती आहेत, कारण नंतर नंतर ते लोक लेट ऑर्डर घेतात की नाही मला पण आयडिया नाही, कारण त्यांच्यावर पण खूप प्रेशर असतो, त्यांना पण खूप मूर्त्या द्यायच्या असतात बऱ्याच जागेवर. त्यामुळे बट तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल असं मी समजतो आणि आता मी ट्राय करतोय की मी जास्त रेग्युलर व्लॉग्स टाकत जाईन. खूप व्हरायटीमध्ये तर काय काय नवीन नवीन व्लॉग्स जरा माझ्या डोक्यात चालू आहेत. आता नेक्स्ट व्लॉग तरी मी ट्राय करीन दहीहंडीचा. दहीहंडी उत्सव आपला असतो, आपला चुनाभट्टीत खूप मस्त साजरा होतो, तर मी तो उत्सव कव्हर करणार आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल तर. तर चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. पीस.